झुकवुनी मस्तक तुझ्या पावली, झुकवुनी मस्तक तुझ्या पावली, नाव घेतो तुझे स्वामी मावली, वरद हस्त लाभो तुझा सर्वांशी, सुखे ठेव सदैव आम्हा लेकराशी. स्वामींची सेवा करून तर बघ, तुमच्या आयुष्यात आनंदाचा सागर नाही ना वाहिला तर बोला. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 39 नंबरला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, जो चिंता करतो तो दुःखी होतो, जो चिंतन करतो तो सुखी होतो. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू कुठे चुकतोस, मी तुझ्या चुका दाखवायला मी आहे ना तुझ्या पाठीशी. त्या चुकातून तुला मार्ग दाखवेल. स्वामी चरणाची धरावी कास, देहांदिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले, त्याचे कल्याण स्वामींनी केले. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असते. मेहनत करणाऱ्या माणसाला नशीब साथ देईन न देईन, पण परमेश्वर मात्र नक्की साथ देतो. आपल्या श्वासापेक्षा आपल्या जवळ कोण असेल तर आपल्या हृदयातील परमात्मा हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला ह्याचे सदैव स्मरण करायचं आहे. या परम मित्राच्या संपर्कात आपल्याला राहायचं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईल. हाच तुला माझा आशीर्वाद आहे. या आशीर्वादाची गरज असल्यास श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि एक लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 38 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधीच विसरत नाहीत. आपल्या कर्मावर नितांत श्रद्धा ठेवा. जेव्हा आपण निस्वार्थपणे कोणासाठीही चांगलं काम करतो, तेव्हा संपूर्ण सृष्टी आपल्या पाठीशी उभी राहते आणि कुठेतरी काहीतरी अतिशय चांगलं घडत असतं. इतकंच आहे की ते आपण आता पाहू शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेल. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळी उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी शांत राहणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. काही लोकांना जिंकायचं असतं म्हणून ते वाद घालतात, तर काही लोकांना नातं जपायचं असतं म्हणून ते शांत राहतात. प्रत्येक दगडाला दगडाने उत्तर दिलं तर रस्ता कधीच संपणार नाही. कारण काही दगड बाजूला सारून पुढे चालत राहण्यातच शहाणपण असतं. सोडून देणं हार मानणं नाही, तर मन शांतीला अहंकारापेक्षा जास्त महत्त्व देणं होय. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवू नका. वेळ उत्तर देईल आणि शांतता सगळं सांगून जाईल. सत्याला जिंकायला नेहमी उशीर होतो, पण सत्य कधीच हारत नाही. संघर्ष कितीही वाईट असला तरी तू घाबरू नकोस. मी तुला कधीही एकटं सोडणार नाही. जेव्हा मनामध्ये हा प्रश्न येईल, मी कोणाचेही वाईट केलं नाही तरीही माझ्याच वाट्याला दुःख का, तेव्हा स्वामींचे हे 2 शब्द लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, सोन्याला शुद्ध करण्यासाठी आधी आगीत जळावं लागतं. ही तुझी वाईट वेळ नाही, तुझी जडणघडण आहे. स्वामी म्हणतात, अरे का रडतोस, का खचतोस, का डगमगतोस. मी हात धरलेला असताना फक्त लढायचं, रडायचं नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ.